अमर रहे, अमर रहे। नवी मुंबई स्थित अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को लोकनेता स्वर्गीय दीबा पाटिल का नाम देने की मांग को लेकर स्थानीय भूमिपुत्र आगरी कोली समाज द्वारा लगातार आंदोलन किया जा रहा है। 25 दिसंबर से इस हवाई अड्डे से विमानों की उड़ान और लैंडिंग शुरू हो चुकी है। समाज की मांग है कि जब तक हवाई अड्डे को स्वर्गीय दीबा पाटिल का नाम नहीं दिया जाता, तब तक यहां से उड़ानें शुरू न की जाएं। इसी मांग को लेकर सांसद सुरेश महात्रे के नेतृत्व में भूमिपुत्र संगठनों के महासंघ ने आंदोलन की घोषणा की थी की आपल्या दीबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे। सर्व बाबी पूर्ण झाल्या असल्या तरी आज 25 डिसेंबर रोजी हालांकि चुनाव आचार संहिता लागू होने के कारण प्रत्यक्ष आंदोलन संभव न होने से शुक्रवार को हवाई अड्डे के विरोध में विभिन्न स्थानों पर निषेध व्यक्त किया गया। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के भिवंडी तालुका अध्यक्ष भगवान ठाकुर के नेतृत्व में ठाकरापाड़ा क्षेत्र में काले झंडे दिखाकर विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने स्वर्गीय दीबा पाटिल के नाम का जयघोष कर अपना आक्रोश व्यक्त किया। इस आंदोलन में सुनील पाटिल, मनोहर तरे, चक्रधरी पाटिल, विजय भामरे सहित बड़ी संख्या में ग्रामवासी शामिल हुए। आज संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात आहे आणि भिवंडी तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही देखील निषेध व्यक्त करतोय। हे निषेध आम्ही यासाठी व्यक्त करतोय की लवकरात लवकर सन्माननीय लोकनेते, राष्ट्रीय नेते दीबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय या विमानतळावर मिळावं। अख्ख्या जगाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला ज्ञात आहे, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, 12.5% जो भूखंड शेतकऱ्यांना मिळवून दिला, हा कायदा पारित करणारे एकमेव दीबा पाटील साहेब। स्त्रीभ्रूण हत्या हा कायदा पारित केला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्याचे एकमेव दाते आहेत दीबा पाटील साहेब। आम्ही आज काम करतो, आज आम्ही नावारूपाला आलो, आमच्या जमिनींना हक्क मिळाला, आमच्या जमिनी चांगल्या भावाने गेल्या, त्या केवळ ना केवळ आमचे दीबा पाटलांमुळे। मग ज्या दीबा पाटलांनी मुलींसाठी काम केला, ज्या दीबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी काम केला, कामगारांसाठी काम केला, अरे स्वतःचं आयुष्य वेचला त्यांनी, अख्ख्या देशासाठी आयुष्य वेचला, असे महान नेत्याचा आमच्या दीबा पाटलांचा नाव अजून सरकारचे नाही। म्हणून आम्ही ओबीसी समाज, संपूर्ण ओबीसी समाज आज एकवटलेला आहोत। निषेध करतो आम्ही सरकारचा। जोपर्यंत आमचे दीबा पाटलांचं नाव हे इमानदाराला लागत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष चालू ठेवणार। ज्याने देशासाठी काम केले अशा महान नेत्याला सरकारने पण विसरू नये आणि या भूमिपुत्रांना पण विसरू नये। एक नाहीतर भूमिपुत्र एकदा चिरला की तो कसा असतं, आगीसारखं असतं, लक्षात ठेवा। जय दीबा, जय आगरी, जय